आधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की स्टेटमेंट पॅटर्न्स काय असतो, स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन काय आहे आणि या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल्स कसे फाइंड करायचे. आता या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की स्टेटमेंट पॅटर्न्सचे टाईप्स किती आहेत आणि ते स्टेटमेंट पॅटर्न्स कोणत्या टाईपमध्ये आहेत ते कसं ओळखायचं. काय होतं की जी डेफिनेशन आपण पाहिली स्टेटमेंट पॅटर्नची ती मी पुन्हा एकदा रिवाइज करतो आहे. स्टेटमेंट पॅटर्नच्या डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे की प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स PQRST अँड जे कनेक्टिव्ज आहे ज्याला आपण सिम्बॉल म्हणतो आहे कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, निगेशन अँड डबल इम्प्लिकेशन्स, यांचं जे प्रॉपर कॉम्बिनेशन आहे त्या प्रॉपर कॉम्बिनेशनला म्हटलं जातं स्टेटमेंट पॅटर्न्स. आणि कालच्या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढेही आपल्याला दिले होते ते सर्वच्या सर्व स्टेटमेंट पॅटर्न्स होते आणि त्या सर्व स्टेटमेंट पॅटर्न्सचा ट्रूथ टेबल्स आपण आज काल काढलेले आहे. आज आपण पाहणार आहोत की टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स काय आहेत. तर देअर आर 3 टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स. नंबर 1 टॉटॉलॉजी, नंबर 2 कॉन्ट्राडिक्शन्स अँड नंबर 3 कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी मीन्स नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन्स. तर सर्वात आधी आपण पहिल्याचे डेफिनेशन पाहणार आहोत की टॉटॉलॉजी कशाला म्हटलं जातं. टॉटॉलॉजी हे असा स्टेटमेंट पॅटर्न आहे की ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये जो लास्ट कॉलम आहे त्या सर्व लास्ट कॉलममध्ये सर्वच्या सर्व एंट्रीज या टी येतात, दुसरी कुठलीही एंट्री येणार नाही, सर्वच्या सर्व टी येणार आहेत. अशा स्टेटमेंट पॅटर्न्सला म्हटलं जातं टॉटॉलॉजी. पुन्हा एकदा लक्षात द्या, अ स्टेटमेंट पॅटर्न्स in which all the entries in the last column of truth tables are T's, then statement patterns is called tautology. कुठलाही स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल काढल्यानंतर सर्वात लास्टवाला जो कॉलम असतो त्या लास्टवाल्या कॉलममध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी टी येत असतात. जर त्यामध्ये सर्व ठिकाणी टी आले तर समजायचं ते गिवन स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते टॉटॉलॉजी आहे. मग कॉन्ट्राडिक्शन काय आहे, तर ज्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल काढल्यानंतर लास्ट कॉलममध्ये ऑल एंट्रीज ह्या एफ येतात त्या स्टेटमेंट पॅटर्न्सला म्हटलं जातं कॉन्टेंजन्सी. कॉन्टेंजन्सी अ स्टेटमेंट पॅटर्न्स इन विच ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल्स आर एफ्स, देन द स्टेटमेंट पॅटर्न्स इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन्स. अँड नंबर 3 कॉन्टेंजन्सी. कॉन्टेंजन्सी मीन्स नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलममध्ये सर्वच्या सर्व एंट्री टी नसतात किंवा सर्वच्या सर्व एफ सुद्धा नसतात, काही टी आणि काही एफ येतात. जेव्हा अशा एंट्रीज येतात तेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्न्सना म्हटलं जातं कॉन्टेंजन्सी. टॉटॉलॉजी स्पेलिंग आहे TAUTOLOGY, टॉटॉलॉजी. दुसरा आहे कॉन्ट्राडिक्शन आणि तिसरा आहे कॉन्टेंजन्सी. स्टेटमेंट पॅटर्न्स हे 3 टाईप्स आहेत, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन्स अँड कॉन्टेंजन्सी. काय डेफिनेशन सांगितले आताच लिहून घेऊ शकता तुम्ही टॉटॉलॉजीची डेफिनेशन. स्टेटमेंट पॅटर्न्स इन विच ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल्स आर टीज, देन स्टेटमेंट पॅटर्न्स इज कॉल्ड टॉटॉलॉजी. कॉन्ट्राडिक्शनची डेफिनेशन अ स्टेटमेंट पॅटर्न्स इन विच ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल्स आर एफ्स, सर्वच्या सर्व एंट्रीज ह्या एफ असायला पाहिजे, तेव्हा ते जे स्टेटमेंट पॅटर्न्स आहे त्या स्टेटमेंट पॅटर्न्सला म्हटलं जातं कॉन्ट्राडिक्शन्स. आणि नंबर 3 आहे कॉन्टेंजन्सी. कॉन्टेंजन्सी मीन्स नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन्स म्हणजे सर्वच्या सर्व टी नसतात, सर्व एफ नसतात, काही टी आणि काही एफ मिक्समध्ये येतात, टी आणि एफ. अशा स्टेटमेंट पॅटर्न्सला म्हटलं जातं कॉन्टेंजन्सी. आणि पुढचा जो क्वेश्चन आहे तो तोच आहे की तुम्हाला काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करायचे आहेत की टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टेंजन्सी आहे. तर चला पुढला क्वेश्चन घेऊ आपण. एक्झरसाइज 1.2 मधला जो क्वेश्चन नंबर 3 आहे त्या क्वेश्चन नंबर 3ला आपण सुरुवात करणार आहोत. आता एक्झरसाइज 1.2 मधला जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो आपण घेतो आहे. मी पूर्ण क्वेश्चन्स इथे लिहिलेला नाही आहे, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये तो क्वेश्चन पाहू शकता. काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट पॅटर्न्स तुम्हाला सांगायचे आहेत टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टेंजन्सी आहे. आता हे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन किंवा कॉन्टेंजन्सी आहेत किंवा नाहीत हे ओळखण्यासाठी आपल्याला आधी यांचे ट्रूथ टेबल काढावे लागतील. आणि ट्रूथ टेबल कसे काढायचे हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे.
सर्वात पहिले ट्रूथ टेबल काढताना त्या ट्रूथ टेबलमध्ये किती ॲटॉमिक स्टेटमेंट्स आलेले आहेत ते पाहायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्याचं ट्रूथ व्हॅल्यूज किती घ्यायचे आहेत. यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड नंबरचा एक्झाम्पल मी इथे लिहिलेला आहे. यामध्ये दोनच ॲटॉमिक स्टेटमेंट्स आलेले आहेत, पी अँड क्यू. याचा आपण ट्रूथ टेबल फाइंड करणार आहोत, कन्स्ट्रक्ट करणार. आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी फर्स्ट कॉलम फॉर पी, सेकंड कॉलम फॉर क्यू. आणि दोनच ॲटॉमिक स्टेटमेंट्स असल्यामुळे याचा फॉर्म्युला मी सांगितला आहे 2 to the power n. 4 व्हॅल्यूज राहणार आहेत. n इज इक्वल टू 2, तर इथे 2चा स्क्वेअर येतो आहे 4. पी आणि क्यूचा 4 व्हॅल्यूज तुम्हाला घ्यायचे आहे. आणि पीचा 4 व्हॅल्यूज काय राहणार, तर हाफ व्हॅल्यूज टी घ्या, हाफ व्हॅल्यूज एफ, म्हणजे 2 टी आणि 2 एफ. क्यूच्या व्हॅल्यूज लिहिताना अल्टरनेट या टी एफ. अशा 4 व्हॅल्यूज घेतल्यानंतर आता पुढे जायचो. आता पुढे कन्स्ट्रक्ट करत असताना यामध्ये बघा कुणाचं निगेशन आलं आहे का, पी किंवा क्यू पैकी कुणाचं निगेशन आहे का, पी किंवा क्यू पैकी कुणाचं निगेशन आहे, पीचं निगेशन आलेलं आहे. तर नेक्स्ट कॉलम जो थर्ड नंबर आहे ना, तो निगेशन ऑफ पी. काय सांगितलं होतं, निगेशन ऑफ पीच्या वेळेस टी असेल तर एफ असेल तर पी. कुणाचं निगेशन आहे, पीचं. हा कॉलम आहे पीचं. इथे काय आलेलं आहे, टीचं निगेशन काय आहे तर एफ. टीचं निगेशन आहे एफचं निगेशन आहे टी, आणि एफचं निगेशन आहे टी. निगेशन ऑफ पी झालं आहे. आता नेक्स्ट कॉलम जो आहे तो आपण पी इम्प्लिकेशन क्यूचा घेऊ. पी इम्प्लिकेशन क्यू. आता या पी इम्प्लिकेशन क्यूमध्ये इम्प्लिकेशन आलं आहे, म्हणजे तुम्ही पैसे दिले की नाही आणि त्या व्यक्तीने काम केलं किंवा नाही ती टेक्निक लक्षात ठेवायची. पीचा कॉलम जो आहे तो तुम्ही दिलेले पैसे आणि क्यू म्हणजे त्या व्यक्तीने केलेलं काम. जे 2 कॉलम्स आहेत, तुम्ही पैसे दिले त्या व्यक्तीने काम केलं, चांगलं झालं आहे ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले काम केलं नाही, वाईट झालं आहे ट्रूथ व्हॅल्यू एफ. त्यानंतर पैसे दिले नाही तरीसुद्धा त्या व्यक्तीने काम केलं, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. पैसे दिले नाही, कामही झालं नाही, पैसे वाया गेले नाहीत, तर ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉलम तयार झाला आहे. नेक्स्ट कॉलम कशाचा राहणार, तर या ब्रॅकेटचा. बघा हा ब्रॅकेटचा जो आहे तो कॉलम तयार झाला आहे. आता आपण या ब्रॅकेटचा कॉलम घेणार आहोत. निगेशन ऑफ पी, डिसजंक्शन क्यू. निगेशन ऑफ पी, डिसजंक्शन क्यू. ते आता डिसजंक्शन आलेलं आहे. डिसजंक्शनच्या वेळेस काय सांगितलं होतं, जॉईंट केलेले नळ. निगेशन ऑफ पी आणि क्यू, जे निगेशन ऑफ पी आणि क्यू या दोघांमध्ये जॉईंट केलेले नळ. बघा 2 पैकी एक नळ सुरू आहे, एक नळ बंद आहे, पाणी येणार, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. दोन्ही नळ बंद आहेत, पाणी येणार नाही, ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे एफ. दोन्ही नळ सुरू आहेत, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. आणि दोन्हीपैकी एक नळ सुरू आहे तर ट्रूथ व्हॅल्यू टी. पाणी येणार आहे. नळातून पाणी येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी, पाणी येत नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची. आणि आता लास्ट कॉलममध्ये हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न्स असेल. पहिला जो ब्रॅकेट आहे तो पी इम्प्लिकेशन क्यू, आणि मग पुढे आहेत डबल इम्प्लिकेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी, डिसजंक्शन क्यू. तर डबल इम्प्लिकेशन आलं आहे. डबल इम्प्लिकेशन आलं आहे तर तराजू कोणत्या 2 कॉलममध्ये येणार आहेत, या 2 कॉलममध्ये. पी इम्प्लिकेशन क्यूचा हा कॉलम आहे, या ब्रॅकेटचा हा कॉलम आहे, यांच्यामध्ये तराजू. बघा दोन्हीकडे सेम आहेत, सेम असतील तर ट्रूथ व्हॅल्यू टी. दोन्हीकडे सेम आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. इथे काय येणार आहे टी, आणि हे दोन्ही टी आहेत तर इथे राहणार आहे टी. लक्षात. आता जो टेबल आपण काढलेला आहे त्या टेबलचा हा लास्ट कॉलम आहे. हे कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्नचा हा लास्ट कॉलम आहे. आणि या लास्ट कॉलममध्ये एकदा ऑब्झर्व करा, सर्वच्या सर्व एंट्रीज कोणत्या आलेल्या आहेत, टी आलेल्या आहेत. जेव्हा अशा टेबलमध्ये ट्रूथ टेबलमध्ये सर्व एंट्रीज टी येतात तेव्हा जे गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न्स आहे त्या गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न्सला म्हटलं जातं टॉटॉलॉजी. इथे जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे ते टॉटॉलॉजी आहे. मग याचा आन्सर लिहिताना कसं लिहायचो, तर आन्सर लिहिताना याचा आन्सर असेल या देअरफॉर ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम of
ट्रूथ टेबल आर टीज. लास्ट कॉलममध्ये सर्वच्या सर्व एंट्रीज टी आलेल्या आहेत. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न्स इज टॉटॉलॉजी 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये येतं. खूप सिंपल आहे. ट्रूथ टेबल जो आहे तो ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं, त्याच्या लास्ट कॉलममध्ये सर्व टी आलेले आहेत तर टॉटॉलॉजी. आता दुसरं, सर्व जर एफ आले असते ना तर मग कॉन्ट्राडिक्शन, पण काही टी आणि काही एफ जर असतील तर मग अशा स्टेटमेंट पॅटर्न्सला काय म्हटलं जातं? कॉन्टेंजन्सी. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत. आणि आणखी एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ट्रूथ टेबल प्रिपेअर करता तर त्या ट्रूथ टेबलमध्ये किती कॉलम्स आहेत ते आपण आधीच सांगू शकतो. आता यामध्ये 1 2 3 4 5 6 कॉलम्स आलेले आहेत. टेबल जेव्हा प्रिपेअर करतो त्यावेळेस किती कॉलम्स काढायचे ते आपण आधी सांगू शकतो की या टेबलमध्ये किती कॉलम्स येणार आहेत. ते कशावर राहतं तर लक्षात द्या, खूप सिंपल फॉर्म्युला आहे. यामध्ये किती स्टेटमेंट लेटर्स आलेले आहेत ते बघा. स्टेटमेंट लेटर आणि प्लस कनेक्टिव्स यांची ॲडिशन करायची. स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्स यांची ॲडिशन करायची आणि यावरून आपण सांगू शकतो की त्या ट्रूथ टेबलमध्ये किती कॉलम्स राहणार आहेत. यामध्ये स्टेटमेंट लेटर्स 2 आहेत, पी आणि क्यू. तर स्टेटमेंट लेटर 2 आणि कनेक्टिव्स एकदा काउंट करा किती आलेले आहेत पहा. कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन 1 2 3 आणि 4. कनेक्टिव्स 4 आहेत, स्टेटमेंट लेटर 2 आहे आणि या दोघांची आता ॲडिशन करा. इज इक्वल टू काय होणार आहे? 6. टेबल प्रिपेअर करताना, ट्रूथ टेबल प्रिपेअर करताना त्या ट्रूथ टेबलमध्ये किती कॉलम्स येणार आहेत ते आपण आधी सांगू शकतो. त्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स किती आहेत आणि कनेक्टिव्स किती आहेत त्यांची सम जर केली आपण. स्टेटमेंट लेटर्स 2 आहेत, कोणते आहेत? पी आणि क्यू. आणि कनेक्टिव्स कोणते आलेले आहेत पहा? डिस्जंक्शन, निगेशन, डबल इम्प्लिकेशन आणि इम्प्लिकेशन्स. हे झाले 4. 1 2 3 अँड 4. 4 कनेक्टिव्स आहेत, दोघांची सम केली तर 6. या टेबलमध्ये एकदा काउंट करा 6 कॉलम्स आलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. तर टेबल जो आहे तो टेबल प्रिपेअर करण्यापूर्वी आपण सांगू शकतो की त्या टेबलमध्ये किती कॉलम्स राहणार आहेत. आता घेऊ आपण नेक्स्ट एक्झरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 3. आणि या क्वेश्चन नंबर 3 मधलं 3rd नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न घेतलं आहे. आपल्याला सांगायचं आहे की हे स्टेटमेंट पॅटर्न्स टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टेंजन्सी यापैकी कोणतं आहे. पहिले आपण याचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करणार आणि या ट्रूथ टेबलमध्ये किती कॉलम्स येणार आहेत हे आधीच आपण सांगू शकतो. त्यासाठी मी सांगितलं होतं तुम्हाला की या स्टेटमेंट पॅटर्न्समध्ये किती स्टेटमेंट्स आलेले आहेत. 2 स्टेटमेंट लेटर 2 आहेत, कोणते? पी आणि क्यू. आणि कनेक्टिव्स किती आहेत तर कनेक्टिव्स बघा डिस्जंक्शन. आता हे निगेशन जरी 3 वेळा आले तर 3ही वेळा घ्यायचे. निगेशन 1 2 3 4 अँड 5. कनेक्टिव्स 5 आलेले आहेत आणि 2 स्टेटमेंट्स आहेत, स्टेटमेंट लेटर आहेत 5 आणि 2. यांची ॲडिशन जर केली तर ती येणार आहे 7. तर आपण जो ट्रूथ टेबल प्रिपेअर करणार या ट्रूथ टेबलमध्ये 7 कॉलम्स राहणार आहेत. 7 कॉलम्स असतील आणि कोणते 7 कॉलम्स असतील ते बघा. आता ट्रूथ टेबलमध्ये फर्स्ट कॉलम पी, सेकंड कॉलम क्यू. आता पीचे ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहे? टी टी एफ एफ. क्यूचे व्हॅल्यूज राहणार आहे टी एफ टी एफ. आता नेक्स्ट कॉलम कशाचा घ्यायचं? पहिले आपण हे कॉलम्स लिहून घेऊ. 7 कॉलम्स कोणते राहणार आहे तर पी आणि क्यू पैकी कुणाचं निगेशन आलं आहे पहा. पीचं निगेशन आहे तर पुढचा कॉलम घेऊ निगेशन ऑफ पी. क्यूचंही निगेशन आहे तर निगेशन ऑफ क्यू. नंतर निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये कंजंक्शन आलं आहे तर पुढे घेऊ आपण निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर पुढचा जो कॉलम आहे तो या निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यूचंही कंजंक्शन आहे तर ब्रॅकेट करून त्याचं निगेशन घ्या. आणि आता लास्ट कॉलममध्ये हा पूर्ण ब्रॅकेट आणि क्यू यांच्यामध्ये डिस्जंक्शन आलेला आहे
तर निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन क्यू. एकदा या टेबलचे कॉलम्स किती आहेत ते काउंट करा. 1 2 3 4 5 6 अँड 7 कॉलम्स आहेत. तर टेबलमध्ये किती कॉलम्स येणार ते आधीच आपण सांगू शकतो. 7 कॉलम्स येणार होते. आणि आता या टेबलला प्रिपेअर करायला सुरुवात करा. निगेशन ऑफ पी पाहिजे. पीचा ट्रूथ व्हॅल्यूज आहे टी टी एफ एफ, यांचं निगेशन येतं एफ एफ टी टी. क्यूचं निगेशन क्यूच्या व्हॅल्यूज आहे टी एफ टी एफ, त्यांचं निगेशन येणार एफ टी. त्यानंतर निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन. हे 2 कॉलम्स आहेत ते मल्टिप्लिकेशन करा. 0 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू एफ, 0 × 1 0 ट्रूथ व्हॅल्यू एफ, 1 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू एफ आणि 1 × 1 1 ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. आता आपल्याला या पूर्ण याचं निगेशन पाहिजे. तर इथे निगेशन येणार एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन येणार टी आणि टीचं निगेशन येतं एफ. आणि आता लास्ट कॉलममध्ये हा कॉलम आणि हा क्यूचा कॉलम यांच्यामध्ये डिसजंक्शन आहे, म्हणजे जॉईंट केलेले नळ. जॉईंट केलेले नळ आहे बघा. क्यूची व्हॅल्यू टी आणि टी म्हणजे दोन्ही नळ सुरू आहेत. ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी बघा. क्यूची सेकंड व्हॅल्यू एफ आणि यांची व्हॅल्यू येते टी. 2 नळपैकी एक नळ सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. दोन्ही नळ सुरू आहेत, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. आणि आता लास्टमध्ये बघा दोन्हीच्या दोन्ही नळ बंद आहेत, म्हणजे नळातून पाणी येणार नाही. इथे राहणार आहे एफ. इथे आपण ट्रूथ टेबल जो आहे तो प्रिपेअर केलेला आहे. आणि आता हा जो ट्रूथ टेबल आहे या टेबलवरून आपल्याला सांगायचं आहे की हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टेंजन्सी आहे. त्याचा लास्ट कॉलम ऑब्झर्व करायचं. लास्ट कॉलममध्ये एंट्री टी 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 आणि एफ, म्हणजे सर्व टी आहेत का नाही, सर्व एफ आहेत का नाही. त्यामध्ये काही टी आणि काही एफ अशा एंट्री झालेल्या आहेत. जेव्हा अशा सर्व टी नसतील ते टॉटॉलॉजी नाही, सर्व एफ नसतील तर कॉन्ट्रॅडिक्शन नाही. मग नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन देअरफॉर इट इज कॉन्टेंजन्सी. त्याचा आन्सर लिहिताना कसं लिहायचं. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज given statement pattern is neither tautology nor contradiction. Given statement patterns is neither tautology nor contradictions, therefore it is contingency. Neither tautology nor contradiction means contingency. आणि टॉटॉलॉजी का नाही तर सर्व टी नाहीत म्हणून टॉटॉलॉजी नाही. कॉन्ट्रॅडिक्शन का नाही तर सर्वच्या सर्व एंट्रीज एफ नाहीत म्हणून कॉन्ट्रॅडिक्शन नाही. आणि नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन देअरफॉर इट इज कॉन्टेंजन्सी. आता घेऊ आपण नेक्स्ट. आता एक्झरसाइज 1.2 मधला जो क्वेश्चन नंबर 3 आहे त्यामधला आता 10 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न्स आपण घेतो आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की टॉटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन कॉन्टेंजन्सीपैकी काय आहे. याचा ट्रूथ टेबल काढायला सुरुवात करू आपण. या स्टेटमेंट पॅटर्नला तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. यामध्ये 3 ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत पी क्यू आर. आता 3 जेव्हा ॲटॉमिक स्टेटमेंट्स येतात त्यावेळेस तुम्हाला यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज 8 घ्यायचे. फॉर्म्युला आहे 2 to the power n n is equal to 3. Therefore 2 cube is equal to 8. P Q R च्या 8 व्हॅल्यूज तुम्हाला घ्यायचे आहेत. फर्स्ट कॉलम फॉर P, सेकंड कॉलम Q, थर्ड कॉलम R. तर पी क्यू आर यांचा ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहे तर पीच्या 8 व्हॅल्यूज असतील त्यापैकी 4 राहणार आहेत टी आणि 4 व्हॅल्यूज एफ राहणार आहेत. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज 2 व्हॅल्यू टी घ्यायच्या, 2 एफ, पुन्हा 2 व्हॅल्यू टी
आणि 2 व्हॅल्यूज एफ घ्यायचं. आरच्या ट्रूथ व्हॅल्यू जर घेतलं तर अल्टरनेट घ्यायचं. टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आणि आता हा टेबल प्रिपेअर करायला सुरुवात करू. तर सर्वात पहिले कोणाचं निगेशन आलं आहे का या तीनपैकी, पी किंवा क्यू किंवा आर पैकी कोणाचं निगेशन आहे का. आता हे निगेशन, पीचं निगेशन यामध्ये कुठे दिसत नाही आहे, क्यूचं निगेशन आहे, आरचं नाही आहे. तर आपण निगेशन ऑफ क्यू चा नेक्स्ट कॉलम घेणार आहोत. निगेशन ऑफ क्यू, क्यूचा निगेशन हा तो क्यूचा कॉलम आहे. टी टी एफ एफ आहे, तर आपण लिहिणार आहोत एफ एफ टी टी, पुन्हा एफ एफ टी टी. हे झालं निगेशन ऑफ क्यू. आता यानंतर नेक्स्ट कॉलम आपण निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर घेणार आहोत. निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर. डिसजंक्शन आलेलं आहे तर जॉईंट केलेले नळ. निगेशन ऑफ क्यू आणि आर हे 2 कॉलम आहेत, त्यांच्यामध्ये जॉईंट केलेला नळ जो आहे तो लक्षात ठेवायचा. 2 पैकी एक नळ सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. दोन्ही नळ बंद आहेत, ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ. दोन्ही नळ सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. 2 पैकी एक नळ सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. एक नळ सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. दोन्ही नळ बंद आहेत, ट्रूथ व्हॅल्यू एफ. दोन्ही नळ सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. 2 पैकी एक नळ सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. झालं निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर. पुढचा जो कॉलम आहे तो काय राहणार, पी इम्प्लिकेशन दिस ब्रॅकेट. पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर. आता तुम्हाला हा पीचा कॉलम आणि निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर हा कॉलम हे घ्यावे लागतील. पी म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले किंवा नाही, आणि हा कॉलम म्हणजे त्या व्यक्तीने काम केलं किंवा नाही. बघा, पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू एफ. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले, काम झालं, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही तरी काम झालं, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही, काम झालं नाही, वाईट काहीच झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाहीत, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाहीत, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. तर आता हा जो स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला दिसतोय ना, या स्क्वेअर ब्रॅकेटचा कॉलम मी इथे तयार करून ठेवला आहे. याच्यानंतर आपण येऊ आता या ब्रॅकेटकडे. यामध्ये क्यू इम्प्लिकेशन आर आहे, तर नेक्स्ट कॉलम मी क्यू इम्प्लिकेशन आरचा घेतो आहे. क्यू इम्प्लिकेशन आरमध्ये क्यू म्हणजे तुम्ही पैसे दिले किंवा नाही, आर म्हणजे त्या व्यक्तीने काम केलं किंवा नाही. ते क्यू आणि आर. क्यू आणि आर. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ. पैसे दिले नाही तरी काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. पैसे दिले नाही, कामही झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार टी. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ. पैसे दिले नाहीत, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. पैसे दिले नाहीत, कामही झालं नाही, वाईट काहीच झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. इम्प्लिकेशन्स होतं म्हणून आपण पैसे दिले आणि काम झालं किंवा नाही ते टेक्निक जी आहे ती यूज केली आहे. आता नेक्स्ट कॉलममध्ये काय राहणार, तर नेक्स्ट कॉलममध्ये राहणार आहे पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर. पुन्हा आता इम्प्लिकेशन आलं आहे, पुन्हा तीच टेक्निक यूज करायची आहे तुम्हाला. पीचा कॉलम म्हणजे तुम्ही पैसे दिले किंवा नाही, आणि क्यू इम्प्लिकेशन आर म्हणजे काम झालं किंवा नाही. तर पुन्हा लक्ष द्या, पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले, काम झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू एफ. पैसे दिले, काम झालं, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही, कामही झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाहीत, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिलेले नाहीत तरीसुद्धा काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. हा झाला आहे कॉलम. आणि आता लास्ट कॉलम लिहिण्यासाठी एवढं मोठं स्टेटमेंट पॅटर्न्स त्या जागेमध्ये बसत नाही. त्यासाठी मी काय करतो आहे पहा, या कॉलम्सला नंबरिंग देतो आहे. हे जे कॉलम्स आहेत त्यांना मी नंबरिंग देतो आहे. हा आहे फर्स्ट कॉलम, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हा 9. तर 9 नंबरचा जो कॉलम ऑफ पी इम्प्लिकेशन 8 नंबरचं निगेशन आहे, ते निगेशन ऑफ 8 नंबर.
8 नंबरचं निगेशन. नेक्स्ट कॉलम काय राहणार आहे, निगेशन ऑफ 8. हा 8 नंबरचा कॉलम आहे, याचं निगेशन टी आहे. टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन येतं टी, टीचं निगेशन आहे एफ, 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 एफ अँड एफ. आणि आता लास्ट कॉलममध्ये हा कॉलम नंबर 9 आहे. आता कॉलम नंबर 10. कॉलम नंबर 10मध्ये काय राहणार आहे, तर हा कॉलम नंबर 6 आहे आणि हा कॉलम नंबर 9 आहे. दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन आलेले आहे. तर 6 नंबरचा कॉलम ॲट 9 नंबरचा कॉलम यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. 6 नंबर अँड 9 नंबर, हा 6 नंबर आणि तो 9 नंबर डबल इम्प्लिकेशन्स. बघा याच्यासाठी तराजू लक्षात ठेवायचं. दोन्ही साईड जर बॅलन्स असतील तर टी आणि बॅलन्स येत नसतील तर एफ. बघा इथे टी एफ बॅलन्स नाही आहे, एफ राहणार आहे एफ टी. इथे येणार आहे एफ टी एफ, इकडे येणार आहेत एफ टी एफ, राहणार एफ टी एफ, एफ टी एफ, राहणार एफ टी एफ, इथे येतील एफ टी एफ, इथे राहणार आहेत एफ. तर डबल इम्प्लिकेशन आहे, त्यासाठी तराजू लक्षात ठेवायचा. आणि आता हा जो टेबल आहे या टेबलचा लास्ट कॉलम ऑब्झर्व करायचं. या लास्ट कॉलममध्ये सर्वच्या सर्व एंट्रीज ज्या आलेल्या आहेत ना त्या एफ आहेत आणि सर्व ठिकाणी एफ दिसते तुम्हाला. तशी जेव्हा जागा कमी पडते त्यावेळेस तसं नंबरिंग करून तुम्ही लिहू शकता. हा लास्ट कॉलम आहे आणि हा लास्ट कॉलम या कम्प्लीट स्टेटमेंट पॅटर्नचा आहे. आणि हा टेबल प्रिपेअर केल्यानंतर याच्या लास्ट कॉलममध्ये जेवढ्याही काही एंट्रीज तुम्हाला दिसत आहेत त्या ऑल एंट्रीज एफ आहेत. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. त्याचं आन्सर कसं लिहायचं, देअरफॉर ऑल द एंट्रीज in the last column of truth table are F's. Therefore, given statement pattern is contradiction. कॉन्ट्रॅडिक्शन कशाला म्हणतात, जर ऑल एंट्रीज एफ येत असतील. टॉटॉलॉजी कशाला म्हटलं जातं, ऑल एंट्रीज टी. आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. तर असं आहे, एकदम सिम्पल ट्रूथ टेबल्स आहेत. त्याच्यानंतर याच एक्झरसाइजमधला आणखी एक क्वेश्चन आहे 2nd नंबरचा, ज्यामध्ये तुम्हाला लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स आहेत ते प्रूव्ह करायचे आहेत. तर लॉजिकली इक्विव्हॅलंट प्रूव्ह करणं ही खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये 2 साईड दिलेले असतात, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, आणि दोघांचेही टेबल प्रिपेअर करायचे आणि एकाच टेबलमध्ये प्रिपेअर करायचे. आणि दोघांचे जे एंट्रीज आहेत त्या जर आयडेंटिकल येत असतील, सेम येत असतील, तर अशा वेळेस ते दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न्स हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं म्हणता येईल. तो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर लक्षात द्या, आज आपण स्टेटमेंट पॅटर्न्सचे टाईप्स पाहिलेले आहेत. नंबर 1 टॉटॉलॉजी, नंबर 2 कॉन्ट्रॅडिक्शन, नंबर 3 कॉन्टिंजन्सी. नावं लक्षात ठेवायचं. टॉटॉलॉजी मीन्स ऑल एंट्रीज आर टीज, कॉन्ट्रॅडिक्शन ऑल आर एफ्स, आणि कॉन्टिंजन्सी नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन्स.